आणि एक धक्कादायक बातमी आता समोर येते। नागपुरात माय लेकीनं आत्महत्या केली आहे। जमीन नावावर करण्यासाठी मुलीच्या पतीकडून छळ करण्यात आला, तर या छळाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेण्यात आलाय। नंदनवन पोलिसांकडून पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। मुलीच्या मामाच्या तक्रारीवरून हे प्रकरण उघड झालं असून हुंडाबळी कायद्यानुसार आता गुन्हा दाखल झालाय। गावाची जी जमीन आहे ती माझ्या नावावर करून दे म्हणून तिच्या सासूला आणि पत्नीला सारखी मागणी करत होता। त्याच्या पैशाची आणि त्या इतर मागणीमुळे त्यांच्या टॉर्चर करण्याच्या याच्यामुळे ते सहन न झाल्यामुळे त्यांनी दोघांनी सुसाईड केलेली। याच्यामध्ये जी मयत आहे आकांक्षा हिचा पती आहे लोकेश सुधाकर ब्रह्मे, तिचे सासू सासरे आहे आणि तिच्या पतीचे तिच्या पतीची बहीण म्हणजे तिची ननंद प्राची अमोल डक आणि तिच्या बहिणीचा नवरा अमोल डक अशा एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल आहे। तर इराणनं यूएईवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केलाय। फुजैरामध्ये 3 भारतीय नागरिक जखमी झालेले आहेत। अबुधाबीमधील भारतीय दूतावासानं ही माहिती दिली आहे। पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्ध भडकलं असून इराणनं यूएईवर क्षेपणास्त्र डागली असून ड्रोन हल्लाही केलाय। 4 मेच्या सायंकाळी इराणनं यूएईला लक्ष्य केलं। इराणकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवण्यात आल्याचं यूएईच्या यंत्रणेनं सांगितलंय। तर इराणच्या ड्रोन हल्ल्यात 3 भारतीय नागरिक जखमी झाले। अबुधाबीमधील भारतीय दूतावासानं एक्सवर यासंबंधी माहिती दिली आहे। फुजैरामध्ये झालेल्या हल्ल्यात 3 भारतीय नागरिक जखमी झाले असून भारतीय नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवणं आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही स्थानिक यंत्रणेच्या संपर्कात आहोत, अशी माहिती दूतावासानं पोस्टद्वारे दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।